ची बातमी धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रताप सरनाईकांसमोरच सेनेचे 2 गट भिडलेत। अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली आहे। प्रताप सरनाईकांच्या बैठकीआधी 2 गट भिडल्याचं पाहायला मिळालंय। अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली आहे। नुकतंच एबी फॉर्म वाटण्यावरनं देखील खापे चांगलेच संतापले होते। त्यांनी जाबही विचारला होता आणि प्रताप सरनाईकांच्या बैठकीत त्यावर तोडगा निघणार होता। मात्र त्याआधीच 2 गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये वातावरण त्यामुळेच तापलंय। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झालाय। प्रताप सरनाईकांसमोरच सेनेचे 2 गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात ही बाचाबाची झाली आहे। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची धाराशिवमधनं आपण पाहतोय। शिवसेनेचे 2 गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। प्रताप सरनाईक हे बैठकीसाठी इथं आले होते आणि त्याआधीच 2 गट भिडलेत। दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात हा राडा झालाय। एक ऑडिओ क्लिप या संदर्भातली व्हायरल झाली होती। अविनाश खापे यांनी राजन साळवी यांना काही सवाल उपस्थित केले होते आणि त्यामध्ये भाजपच्या राणा पाटील यांच्याकडनं फॉर्म का वाटण्यात आले याबद्दल सवाल विचारण्यात आले होते। अखेर अजित पिंगळे यांचंही त्यात नाव घेण्यात आलं होतं आणि त्यावरूनच अजित पिंगळे आणि खापे यांच्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। ओमकार, ऑडिओ क्लिप आधी व्हायरल झाली आणि त्यानंतर आता 2 गट आपापसात भिडलेत, काय नेमकं घडतंय? कर्मजी, जर सकाळपासून पाहिलं तर अविनाश खापे पाटलांची ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट जी आहे ती उसळलेली एकंदरीतच पाहायला मिळत आहे। धाराशिवमध्ये आज धाराशिवचे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक जे आहेत ते धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि धाराशिव शहरातील एका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी या संपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला जर बघितलं तर अविनाश खापे पाटील देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर धाराशिव कळंब विधानसभा लढवलेले अजित पिंगळे हे देखील उपस्थित होते। त्यांचे समर्थक आणि अविनाश खापे पाटील यांच्यात कुठेतरी तू मैमे झालेली आहे, बाचाबाची झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रताप सरनाईक हे पोहोचण्याच्या आधी मोठ्या प्रमाणात तुफान राडा जो आहे तो झालेला पाहायला मिळाला होता। गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र तिथले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठेतरी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण जी कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी आता शांतता जी आहे ती निर्माण करण्यात या पदाधिकाऱ्यांना यश आलेलं पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद ओमकार, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।